नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? सो आता मी चाललोय गोकर्णपासून ते म्हणजे उडपीला. जाता आता मी व्हिजिट करणार आहे ते म्हणजे होनावर, त्यानंतर मुर्डेश्वर आणि मग चेक इन करणार आहे माझ्या हॉटेलला, ते म्हणजे उडपीला. आर्यन रिसॉर्ट म्हणून आहे. सो पहिले मुर्डेश्वर जाणार. मुर्डेश्वर शंकरांची मूर्ती आहे, ते सगळं पहिले व्हिजिट करणार. ते व्हिजिट करून मी होनावरला येणार आहे बॅकवॉटर राईडला. ते राईड करून मी परत जाणार आहे ते म्हणजे उडपीला. थोडंसं उलट आहे कारण टेम्पल लवकर बंद होतं. सो मला पहिले जाणं तिकडे गरजेचं आहे. सो पहिले आपण मुर्डेश्वरला जाणार, त्यानंतर होनावर, आणि होनावर झाल्यानंतर आपण जाणार आहे ते म्हणजे सीधा उडपीला. सो भेटूया, पटकन ब्रेकफास्ट करून पुढची जर्नी जी आहे ती आपण कंटिन्यू करूया. भेटूया. तीन साईडनी समुद्र आहे आणि एका साईडनी जमीन असं आहे. येस, आता इकडनं बघितलं तर पूर्ण जमिनी. तर म्हणजे आता आपण शिवजींच्या मूर्तीच्या इथे चाललो आहोत आणि इथला इतिहास जर सांगायचं झालं तर रावण हा शिवजींचा खूप मोठा भक्त होता आणि त्याने तपश्चर्या करून शिवजींना प्रकट करून घेतले व शिवजींकडे आत्मलिंगाची मागणी केली. शिवजींचं दुसरं नाव म्हणजे भोलेनाथ. तर भोलेनाथांनी आत्मलिंग त्यांना काढून दिले, परंतु ते देण्याच्या अगोदर काही अटी घातल्या की हे तू खाली ठेवू शकत नाही आणि जिथे ठेवशील तिथे याची स्थापना होईल. तर सगळ्या अटी मंजूर करून रावण ते आत्मलिंग घेऊन निघाला. त्याचबरोबर सगळे जे देव होते ते चिंतित पडले. ते चिंतित पडल्यानंतर ते गेले विष्णूजींकडे आणि विष्णूजींना घडलेला प्रकार जो आहे तो सांगितला. तर आता कोणाची मदत घ्यायची, तर गणपती बाप्पा, आपले जे गणपती बाप्पा आहेत त्यांची मदतीने विष्णूजींनी त्यांचे सुदर्शन चक्र सूर्यासमोर ठेवले. सूर्यासमोर ठेवून तिन्ही सांजा झाली आहे असं दर्शवले. त्याचबरोबर जो रावण आहे त्या रावणाला वाटले तिन्ही सांजा झाली, सो आपण या शिवलिंगाची पूजा करू. त्यामुळे तो खाली बघितलं त्याने, तर त्याला दिसला एक गुराखी. ते गुराखी नसून आपले गणपती बाप्पा होते. तर त्यांच्याकडे आत्मलिंग दिले व त्याला सांगितले की हे खाली ठेवू नकोस. पण गणपती बाप्पांना पहिलेच माहिती होतं. तर गणपती बाप्पांनी पण रावणाला अटी घातल्या की लगेच जर तुझी पूजा संपली नाही तर मी हे खाली ठेवून देईन. त्याचबरोबर रावण लगेच पूजेला बसला आणि इकडे गणपती बाप्पांनी जे आत्मलिंग होतं ते तिथेच ठेवून दिलं आणि ते तिथेच फिक्स होऊन गेलं. त्यामुळे रावण जो आहे तो खूप क्रोधित झाला. क्रोधित होऊन त्याने ते काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही केलं ते निघेना आणि ते तिथेच 2 तुकडे झाले आणि त्यामुळेच या जागेचं नाव मुर्डेश्वर असं पडलं. तर म्हणजे आता आपण चाललो आहे ते म्हणजे बोटिंगला. सो मँग्रोवची झाडं सुद्धा खूप तिथे बघायला मिळतात आपल्याला आणि निसर्ग सौंदर्य सुद्धा खूप छान आहे. सो आपण ठेवून दिया. हाँ तो तुम्हारा गाड़ी क्या है, मेरा गाड़ी दिखाता आसान में देखो. हाँ जाना में समाज में हार्डली डेली दिखाता मैं. दिखाता है रुको. वैसाड़ा विलेज में खड़ा करके आया है. आपका या दूसरे का? अरे वैसाड़ा विलेज में मेरा गाड़ी.
Cyber Blade. See the light in darkness. सो आपलं आत्ता खाणं आलेलं आहे, जेवण फिश आहेत, बट आपलं हे आहे. तर म्हणजे इथूनच आता जवळच आहे जे मँग्रो बोर्ड वॉक जिथे आहे, मँग्रो ट्रीज आहेत सगळ्या त्या, तर तिथे चाललोय आपण. सो निघूया. मंडई हे बघा आम्ही काय पकडलंय, क्रॅब. आणि तो आम्हाला सापडला ह्याच्या खाली. लागलं त्याच्या चावला का? हो ना. खडवला बसले गे. सो गाईज जस्ट चेक इन केलं आहे रूममध्ये उडुपीला आणि हे टी व्ही वगैरे चालूच असतात. सो ही आपली अशी रूम आहे, इथे किचन वगैरे दिलं आहे आपल्याला आणि आतमध्ये आपली रूम असणार आहे. आणि
इथे मेन आपलं आहे बाटप.